साखर घ्यायचं चला बघल्याची आहे त्यांना जरा हस जाय जरा आता 10वी झाली बघा आता डीएड करायचं आपल्याला शिक्षक व्हायचंय का नाही तलाठी आता रडू नका रडू नका रडू नका रडू नका रडू नका नका रडू नका आता नामूद आता हसायचं असते आता रडायचं नसते आता आता पास झाला तुमचे कष्ट तुम्ही घेतले नाही त्याच्यासाठी काय काय लोक सांगल साहेब माझ्या कष्टाने मी पास केला फी भरली 11 वर्षे 11 वर्षात पास झाला विषय गेलेले होते त्याच्या हिमतीने ते विषय काढले शेवटला म्हणला पप्पा मला फाशी घ्यायची वेळ आहे पर्याय आता ह्याच्या मोहरी काही नाही माझे विषय निघत नाहीत वागा म्हणला आपल्याशी भारतीबा पाठीमाग आहे आणि शेवटला गाववाले पाठीमाग आहेत माझे भाऊ पाठीमाग आहेत बंधू पाठीमाग मी नको म्हणलं होतं माझा चुलता वारलाय म्हणलं हे नग माझे चुलत भाऊ सरपंच म्हणले आम्हाला हे सत्कार करायचा आहे आता काल तो पास झालेला आहे हो त्याला आता काही पुढे काय करायचं मला शिक्षण शिकवायचंय पुढचं त्याच्या बुद्धीने काय होईल ते होईल मी शिकविणार आहे त्याला काय बनवायचं आता त्याला नोकरी लागली त्याच्या काय दिमागानं तर मी पुढचा खिटीला आणि मी आतापर्यंत मी नोकऱ्या करीत आलो गुकाडीत आलो लोकांचे धंदे करीत आलो लोकांची खडी भरली पोट भरले मी आता बी धंदा तेच करतोय मला आज सुट्टी मंगळवारची तुमचं किती झालं शिक्षण माझं काहीच नाही शिक्षण किती दिवसानंतर पास झालं हे 11व्या वर्षी पास झालाय 5 वर्षाच्या नंतर मी फी भरीतच राहिलो मी कोण्या गोष्टीला कमी राहिलो नाही माझ्या पोटाला मी माझ्या मालकीनीनं भाकर खाल्ली नाही शिळी भाकर खाल्ली कुटके खाऊन आम्ही त्याचं शिक्षण पार पाडलं एका मुलीचं लग्न केलं कर्ज फिरीतच राहिला माझा मुलगा पास झाला नातू झाला मुलीला माझा आनंद झाला मला गाववाले पाठीमागे मी अनेक बी शिक्षण माझं त्याच्या माझ्या एका डोळ्याचा पर्यंत जाऊस तर मी शिकले गावकऱ्यांचे होते त्याचा सत्कार करायला येतं त्याची मिरवणूक काढण्यात येतं हो ना मला वाटतंय मला चांगला आनंद वाटतंय त्याचा सत्कार करला की जणू काय गोपीनाथरावचा सत्कार काढला असा माझा आनंद झाला